नमस्कार मैत्रिणी, दीपाली सामळे हे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज सकाळचे 10 वाजलेले आहेत। तर आता सगळेजण बाहेर गेलेले आहेत, तर सगळे त्याच्या कामाला जाते सकाळी। तर मी सगळ्यांना डब्बा करून दिलेला आहे आणि माझं छोटं पिल्लू पण मस्त झोपलेलं आहे। ते 8 वाजता झोपलं पण उठू शकतं। आता माझा पण जेवायचा टायमिंग झाला आणि हा हे माझं मोठं पिल्लू उठलेलं आहे। जिगीशा गुड मॉर्निंग म्हणा। गुड गर्ल। तर हे बघा माझा स्वयंपाक चालू आहे आणि ती पण तिकडे झोपलेली आहे। ती कधी पण उठू शकते आणि ती पण परेशान करते। आता उठली म्हणून शांत बसलेली आहे। तिला पण चहा दूध देते मी आता। तर खूप काम पडलेले, भांडे पडलेले, तर माझी अंघोळ पण राहिलेली आहे आणि पसारा बघा किती पडलेला आहे। मला नाही का मला उशीर पण झाला, मला भाजी करायची असते। तर मी बनवणार आहे आज खोबऱ्याची आमटी। तर त्याला बनवूया पटकन दिवशी आणि जेवायचा पण टाइम झाला ना। पिलू तू काय खाती? काय ते काजू बदाम खाती? एक पाहिजे ना पप्पी दे ना। यस। तर चला मैत्रिणींना, तर मग पहिले आपण वाटण काढून घेऊ। तर मोबाईल घेऊन मी एक मिनिट मोबाईल खाली इथे ठेवून देते मोबाईल। तर हे बघा वाटण काढलेलं आहे, बारीक केलं मस्त मिक्सर मधून। तर चला आता मी फोडणी टाकते। हे बघा मैत्रिणी, राडा तर खूप पडलेला आहे पण टाइम पण झाला जेवायचा, त्याच्यामुळे मी आधी आवरण्यापेक्षा जेवणाचं गरजेचं आहे। कारण जेवण नाही केलं तर बाळाला मळशी होते आणि मग बाळाला त्रास होतो। तर त्याआधी मी इथे कढईमध्ये तेल टाकणार आहे। याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालते आणि थोडेसे जिरे आणि कढीपत्ता, मस्त अशी फोडणी बसते। आणि कोथिंबीर तुम्ही घालू शकता। कोथिंबीर मला आवडत नाही त्याच्यामुळे मी घातली। आणि कोथिंबीर आवडत नाही असं काही नाही, मला आवडते भाज्यामध्ये याच्यामध्ये, पण मग ह्या भाजीला नाही आवडत मला, तर मग मी टाकतच नाही। थोडी हळद पण टाकायची, हळद चांगली असते। आणि हे जे काढलं होतं वाटण त्याच्यात मी खोबरं आणि खसखस भाजून घेतली होती आणि त्याच्यात माझा 2 ते 3 किंवा 4 काजू टाकू शकतात, मी काजू पण टाकल्या होत्या। आणि इकडे माझं गोड पिल्लू मस्त बसलेलं आहे आणि छोटं पिल्लू पण झोपलेलं आहे, पण ते कधी उठून सांगता येत नाही। त्यामुळं आपण जेवण करून घेतलेलंच पुरतं आणि मग काय काम दिवसभर होतच राहते। तर बाळाला सांभाळायला पण घरी कोणी नाही। आई सकाळी जात्या 10 वाजता, तर ते जस्ट आता गेलेले आहेत। आणि हे पण कामाला जाते, घरी कोणी नसतं। 2 मुलीला बघूनच मला काम करावं लागतं। तसं म्हणजे काम काही एवढं नाहीये, कारण आई भरपूर आवरून गेलेले आहे, तर त्यांचे कपडे हे धुवून गेले, तर माझंच राहिलेलं आहे आता। तर चला भाजी उकळेपर्यंत आपण बाळाला बघून येऊ, बाळ काय करतंय। चल दिदी, तुला यायचं का बाळाकडं? तुला काय झालं आवाजाला? सर्दी झाली माझ्या बाईला? बर, आपण पप्पाला का दवाखान्यात जाऊ का ना? आपल्याला आहे। अरे उठलं तर मला जेवणच करू देणार नाही, कारण ती काही खाली खेळत नाही, खूप परेशान करते। म्हणजे काही वेळेस खेळते पण कधी कधी परेशान करते, त्याच्यामुळे असं वाटतंय तिला उठवायला नको।
कारण ती पण रडती, तिची पण परेशानी होती आणि मला पण काम करता येत नाही तिला बघून. आणि ही पण अजून छोटीच आहे, तर हिला काही समजत नाही. झोका दे म्हणलं तर नाही देत. भाजीला मस्त उकळी आलेली आहे. तर अरे म्हणजे मीठ टाकायचंच विसरले. थोडस मीठ टाकून घेते. आणि इकडे दूध पण तापवायचं राहिलेलं आहे. दूध तापवायला टाकून देते पहिले. दूध पण तापण जेवण होऊस तर. बर, कुठे झाला भाऊ तुला? दाखव मला. तर आपलं दूध तापायला ठेवलेलं आहे. तर हे बघा पिल्लीला काय झालंय बघू एकदा. काय झालंय दाखव मग. ही मोठी बाऊ झाला पायाला. कुठे झालं दाखव. अरे माझ्या पिल्लीला खरंच बाऊ झाला ना. बघा हिला नाही का पावसाळ्यामध्ये अशा पाण्यावाले फुटकुळे येतात. तर चला आपलं सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे काम तर भरपूर बाकी, अजून माझी आंघोळ बाकी आहे आणि कपडे हे धुवायचे पण बाकी येत. पण घरात किचन मधलं आवरून घेतलं. किचन मधलं आवरलं का अर्ध काम आवरून जातं. तर बाळ पण उठलेलं, पहिले बाळाला बघते. चला. अरे माझ्या बाईने सुपडे आणून गेले बघा. जिंकून माझं अर्ध काम करते. हे आण म्हणलं तर ते आणते. तिला म्हणलं बाई सुपली आण, हे तिथं ठेव, ते तिथं ठेव. तर अर्ध काम ती पण मदत करते बर का मला. आधी बाळाला बघू, नंतर आंघोळ करते. अरे बाळ ओरलं केलं का? बाळ आमचं बाळ फक्त ओरलं केल्यावर झोपतं बर का, नाही तर तिची पण झोप मोड होते ओरलं झाल्यावर. आणि डायपर घालू शकत नाही ना, कारण डायपरला सगळं लाल होऊन जाते स्किन. तर पिलो काय झालं बाई? बघा इकडे आलेली आहे मला सोबत. बरं झालं तू आली.